वार्ड क्रमांक 14 वीजपुराच्या सर्व सीमा सील करण्यात येऊन पूर्णतः संचारबंदी करण्यात आली। अचानक झालेल्या या प्रात्यक्षिकामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली होती, तसेच अनेक अफवांना पेवही फुटले होते। सावनेरमध्ये प्रत्येक जण भयग्रस्त नजरेने बघतच राहिला। बराच वेळ गेल्यानंतर सस्पेन्स उघडला। भविष्य काळात कोरोनाचा संसर्ग झाल्यास परिस्थिती कशी हाताळायची यासाठी आपत्ती व्यवस्थापन व पोलिसांनी रंगीत तालीम घेतल्याचे लक्षात आल्यावर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला। म्हणजेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती राबवलेल्या मॉक ड्रिलचे पहा विदर्भ न्यूजवर प्रात्यक्षिक। आज आपल्या इथे 18 तारखेला वॉर्ड नंबर 14 चिचपुरा जो आहे तो मॉक ड्रिलसाठी सील करण्यात आला आहे। जर एखादा पेशंट कोरोना पॉझिटिव्ह त्या क्षेत्रात आढळला तर 3 किलोमीटरचा एरिया तो सील करण्यात येईल आणि जे सगळे घरं आहे त्यांची प्रथमदर्शेची तपासणी असते ती करण्यात येईल। तर त्याची जे प्रात्यक्षिक कसं करायचं त्याचं ट्रेनिंग आज म्हणजे मॉक ड्रिल होतं आपल्या इथे सावनेरला। याच्यामध्ये किती कर्मचारी सहभागी आहेत? इथे आमच्या आरोग्य विभागाचे 20 कर्मचारी सहभागी आहेत। लोकांनी निश्चिंत राहावं त्याच्याकरता हा उपक्रम राबवलेला आहे। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ठाकरे साहेब यांनी एक शासन निर्देशाप्रमाणे एक सर्वेक्षणाचे काम आम्हाला विहित करून दिलेले आहे। त्यांच्या आदेशाप्रमाणेच आम्ही सर्वेक्षणाचे काम करतोय। सावनेरमध्ये यदा कदाचित जर संसर्ग झालेला कोरोनाचा रुग्ण आढळला त्यानंतर जी कारवाई करावायची आहे त्याचे एक मुख्य प्रात्यक्षिक मॉक ड्रिल करण्याचे आम्ही आज ठरवलेलं आहे। त्याकरता प्रभाग क्रमांक 14 आम्ही निवडला। आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग आणि पालिका प्रशासन या चारही विभागांनी मिळून आज हे प्रात्यक्षिक पार पाडण्याचं ठरवलेलं आहे। याच्याकरता आम्ही एकूण 20 टीमा नेमलेल्या आहेत। नाऊ दे आर वर्किंग ऑन इन फील्ड आणि जवळजवळ 988 घरांचा सर्वे आम्ही अपेक्षित आहे। विदर्भ न्यूज करिता नागपूर येथून पियुष झिंझुवाडिया।